चाललंय तुमचं वाटायचं? पाटा नाही, काही लाईट नाही, काय नाही. लाईटच गेली या वाऱ्याने. म्हणून की मी वस्तू फेकून देत नाही माहिती. म्हणून मी या वस्तू जपून ठेवते. आणि भैयाला आता कामाला जायचं आहे ना. जात झालं, उकाळ झालं, परत सून झाली, पाटा. आता काय केलं असतं? तेच ना. किती चेळा झाले असं. लाईट नाही, स्वयंपाक करायचा आहे. मी काय त्याच्यावर केसच बसायचं. याची मम्मी किती हुशार आहे. तुमचं काय चाललंय? भाकरी बाय भाकरी नको करू, लगेच कालवण टाकून घ्या. मग हा पोरे दादू दादू गप बस बाबू. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता मम्मी करते स्वयंपाक. लाईट गेली होती, आता आली. तर मम्मी करायला लागले स्वयंपाक. सोबतच इथं मम्मी करते म्हणून ही पण करते स्वयंपाक. बारकी आई करते म्हणून मला पण करायचं आहे. तर संध्याकाळ झाली होती, 7:30-8 वाजले होते. आणि ना बाहेर जनगणनेवाला, आता जनगणना सुरू आहे ना, तर ते आले. तर एवढ्या रात्रीचं कसं काय असं म्हणून ना डाऊट येतो कधी कधी. कारण जनगणनेचं ऑफिसचं काम जे आहे ते दिवसा असतं, 7च्या नंतर कोणी येत नाही समजा. पण हे रात्रीचे आले होते. मला कुठेतरी, कारण फसवे आपले व्हिडिओ बघतो आपण कधी कधी, येतं टी व्हीला येतं की हे लोक असं फसवलं, घरातलं वगैरे बघून जातात आणि नंतर मग ते घरात चोरी वगैरे होते, अशी भीती वाटते. मम्मी करते इथं चपात्या. आणि ह्या मॅडम पण इथं करतात चपात्या. त्याला काय घेऊन आला? त्याला काय घेऊन आला? त्याला घर दाखवायला घेऊन आला असं. त्यांच्याकडे आधीचीच माहिती असते रे थोडी. ही नंबर टाकले की त्यांनी त्याच्यात बघून धाराव नंबर. आता मी टाकलं. ते म्हणलं त्याच्यामध्ये तुमचं किती नंबर आहे? चपाती करणार आहे का? 200. बरोबर टाकेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली आहे आणि आता माझं सकाळचं रुटीन जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. सकाळी उठल्या उठल्या, आता मी गावाला जरी आहे ना, होते ना, तरी पण सकाळी उठल्या उठल्या माझं रोजचं काम करायचे, म्हणजेच आपला वर्कआउट. कारण शरीराला आपल्या वर्कआउटची, व्यायामाची, चालण्या फिरण्याची खूप गरज असते. त्यासाठी वर्कआउट करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी अगोदर मी ना गरम पाणी उकळून घेते आणि ॲफ्रेश तयार करते. ॲफ्रेश आपल्याला शरीरासाठी खूप चांगलं आहे ना. आता मी वर्कआउट करायला जाते, तर वर्कआउट करताना ना आपल्याला दम वगैरे लागत नाही वर्कआउट केल्यानंतर. आणि दिवसभर ताजेतवाने वाटतं. चहाची सवय सुटते. चहा आपल्या शरीरासाठी काहीच नाही, घातक आहे, तर त्या चहाची सवय पण सुटते. तर असा हा आपलं ॲफ्रेश आहे. तर ती वर्कआउट करताना पण मी घेते, वर्कआउटच्या अगोदर पण घेते आणि वर्कआउट करताना पण. दिवसभर ताजं राहतं ह्याच्याने. आणि एकदम असं सुस्ती जी असते ना, कुठं पळून जाते त्याच्यामुळं. आणि एनर्जी येते वर्कआउटला. आपल्याला दमधाप वगैरे लागतं ना, तर ते दमधाप पण लागत नाही ह्या ॲफ्रेशमुळे. आणि आपलं स्टॅमिना पण वाढतो. तर आता माझा वर्कआउट वगैरे चालू आहे इथे. आणि वर्कआउट करताना मी पूर्ण वर्कआउटच करत असते. तर मुंबईला खूप घाम वगैरे येतो, पण गावच्या साईडला आता मी हे वरती जे आहे ते खूप मोकळं आहे, तर त्याच्यामुळे ना गावच्या साईडला माझं जास्त वारा असल्यामुळं जास्त घाम वगैरे येत नाही. पण तरी पण येतो थोडासा. आणि मुंबईला असलं होतं तर मग भरपूर तुम्ही बघू शकता, माझं म्हणजे पूर्ण टी शर्ट आहे ना सगळा ओला होऊन जातो. आणि अशा स्टेप्स वगैरे आम्ही करतो. तर तुम्हाला पण वजन कमी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही पण मला जॉईन होऊ शकता व्हॉट्सॲपला. तर माझा नंबर आहे 8425882094 असा माझा नंबर आहे. व्हॉट्सॲपला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला पण वर्कआउट किंवा वजन वगैरे कमी करायचं असेल तर मला तुम्ही हे करू शकता. तर वर्कआउट झालेला आहे माझा असा. बरोबर 45 मिनटं आपण वर्कआउट वगैरे करतो. त्याच्यानंतर शेक वगैरे घेते मी. आणि हे माझी सवय रुटीन झालेली आहे म्हणजे. आणि त्याच्याने बॉडी म्हणजे आपलं बॉडीतलं फॅट वगैरे असतं ना, ते सुद्धा होत नाही. आणि आपलं छान वर्कआउट होतं. तर माझ्यासोबत माझी ही बारकी भावाची मुलगी, तीसुद्धा शेक पिते. एवढं हे सेफ आहे, त्याच्याने कुठले साईड इफेक्ट होत नाही. तुम्ही लहान मुलांनासुद्धा देऊ शकता, डायनोसुद्धा देऊ शकता त्यांना, त्यांच्या आरोग्यासाठी ते पण चांगलं आहे. तो आईस्क्रीम वाटते सगळ्यांना. आवाज कमी कर बरं ह्याचा.
सगळ्यांना आईस्क्रीम देती दे. मी कसं बसले मी तो आवाज कमी कर ना. काय झालं नाही अगं बिर्याणी मध्ये मी पण एकच पीस खाल्ला होता. दादा दे ये इकडं. वाचलं म्हणजे बरं असते. आमच्या इथं म्हणलं पाहुणे आल्यावर कधी उपाशी नसते. ए बा तर आता आम्ही बसलोय बाहेर. मम्मी करते दळण आणि आज एक मला व्यक्ती भेटायला येणार आहे. म्हणजे तिने माझ्याकडून ना माझं व्हिडिओ बघितले होते वर्कआउटचे वगैरे आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता. त्याच्यानंतर त्यांनी पण ते न्यूट्रिशन वगैरे घेतलं होतं आणि त्यांनी ते वजन कमी केलं म्हणजे 14-15 किलो कमी केले होते. तर त्याच्यामुळे ना मी गावाला आले आणि त्या इंदापूरला. तर त्या मला बोलल्या होत्या तुम्ही कधी आलात ना मला सांगा मी तुम्हाला नक्की भेटायला येईन. तर त्या मला आज भेटायला येणार होत्या आणि आल्या होत्या. आणि येताना त्यांनी ना आंब्याची एक मोठी हे भरून आणली होती माझ्यासाठी की तुम्ही खा म्हणून तुमच्यामुळं माझं वजन कमी झालं असं तसं बोलत होत्या. आणि खूप छान वाटत होतं. त्यांचे मिस्टर त्यांची बहीण ते सगळेजण घेऊन आल्या होत्या त्या. आणि म्हणजे मला असं वाटतं मी जे काम करते ना खरंच कुठेतरी चांगलं आहे आणि जे आपले त्रास होतात ना तर ते कुठंतरी कमी होतात. त्याच्यामुळे माणसाला ना एक आतून चांगलं फील होतं की मला बाबा आधी कमीला किती त्रास व्हायचा ना आता कसं वाटतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं मी चांगलं काम करते. माझं आरोग्य सुधारले त्यासोबत मी इतरांचं पण सुधारण्याचा प्रयत्न करते. तर ते येऊन गेल्या होत्या. मीचं चाललंय इथं चुलीवरती स्वयंपाक. इथं दादू बसलाय खेळत. इथं बसलोय मी. बापा मांडीव बसलोय मी. तिकडे नाही येऊ शकत. येऊ शकतो बाबा ये बाबा तू चल. नुसती टाकला होतो म्हणतोय की इथून